नमस्कार, मी गौरी मोरे स्वीटहोम मध्ये आपलं स्वागत करते। धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असणारं पुणे शहर विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं। हेच पुणे शहर आता झपाट्याने विकसित होतंय। मंडळी, आता शहराचा विकास म्हटलं की त्यात मोलाचा वाटा ठरतो तो म्हणजे शहरात दर्जेदार प्रोजेक्ट साकारून शहराचा कायापालट करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचा। म्हणूनच रिअल इस्टेटमध्ये उत्तुंग यश संपादित केलेल्या बांधकाम व्यावसायिकांना TV9 मराठी सन्मानित करत आली आहे। असाच एक सन्मान करण्यासाठी आज आम्ही आलोय पुणे येथील विंडसर शेल्टर या ग्रुपमध्ये। ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आणि बांधकाम क्षेत्रात प्रतिष्ठित आणि सर्वाधिक पसंतीचे नाव कमावणे हे ध्येय ठेवून विंडसर ग्रुपचा पाया रचला गेला। 30 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या ग्रुपने यशाच्या पायऱ्या सर करत बांधकाम क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले। सर्वसामान्यांच्या बजेटमधले सर्व सोयी सुविधांनी युक्त असे अनेक लॅविश प्रोजेक्ट ग्रुपने आजवर साकारले आहेत। त्याच सोबत रिडेव्हलपमेंट मध्येही विंडसर ग्रुपचा हातखंडा आहे। प्राइम लोकेशन, अतिशय उत्तम क्वालिटीचं बांधकाम करून अति उच्च दर्जाच्या ॲम्युनिटीज असणारा प्रोजेक्ट साकारणे आणि वेळेत पोझिशन देणे ही या ग्रुपची खासियत। वेळेत पोझिशन देणे एवढ्यावरच ग्रुप थांबत नाही, तर घराचे पोझिशन देऊनही पुढील 2 वर्ष ग्राहकांच्या घराच्या मेंटेनन्सची काळजी ग्रुपकडून घेतली जाते। या विशेष सुविधेमुळे ग्राहकही आनंदी आहेत। उत्कृष्टता, वचनबद्धता, नाविन्यता जपत केवळ ग्राहकांचं नव्हे तर ग्रुपशी जोडल्या जाणाऱ्या प्रत्येकाचं हित जपणारा ग्रुप अशी या ग्रुपची विशेष ओळख आहे। 30 वर्षांचा दांडगा अनुभव गाठीशी असणाऱ्या विंडसर शेल्टर ग्रुपचा बांधकाम क्षेत्रात रिडेव्हलपमेंट मधील कार्याचा आवाका वाखाणण्याजोगे आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने कटिबद्ध असणाऱ्या तसंच बांधकाम क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत असणाऱ्या विंडसर शेल्टर ग्रुपच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत TV9 मराठी त्यांना मोस्ट प्रॉमिसिंग डेव्हलपर रिडेव्हलपमेंट या कॅटेगरीमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे। तर आता आपल्या सोबत आहेत विंडसर शेल्टर ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर महेश राठी आणि श्रीनिवास रासकोंडा सर। सर, कार्यक्रमात तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते आणि TV9 मराठीकडून तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल तुमच्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन। नमस्कार, थँक्यू। महेश सर, मी तुमच्यापासून सुरुवात करेन। ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करणं आणि रिअल इस्टेटमध्ये सर्वाधिक पसंती मिळवणे हे ध्येय ठेवून आपण ग्रुपची स्थापना केली। तर स्थापनेपासून ग्रुपची आजपर्यंतची जी वाटचाल आहे त्याबद्दल काय सांगाल? आम्ही विंडसर शेल्टर या 1992 मध्ये 30 इयर्स बिफोर आम्ही या ग्रुपची जे आहे सुरुवात केली होती आणि आजही या ग्रुप व्यवस्थित पुणे आणि पुण्याच्या जवळपास आम्ही बांधकामचा व्यवसाय करतोय। सध्या आम्ही जे आहे आतापर्यंत 42 प्रोजेक्ट्स जे आहे आम्ही कंप्लीट केले आहे। याच्यामध्ये जे आहे रेसिडेन्शियल, कॉमर्शियल, फार्म हाऊस प्रोजेक्ट आणि रिडेव्हलपमेंट या सेक्टरमध्ये आम्ही काम करतोय। शिवाय याच्यामध्ये जे आहे 42 प्रोजेक्ट्समध्ये 5700 फॅमिलीजला आम्ही जे आहे त्यांचे जे आहे स्वप्नातलं घर जे आहे ते आम्ही डिलिव्हर केले आणि जवळपास 25 लाख स्क्वेअर फुटाचे काम आम्ही आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे। नक्कीच सर, ग्रुपच्या वाटचालीबद्दल आपण सांगितलंच। सध्या तुमचा विंडसर काउंटी हा एक दर्जेदार प्रोजेक्ट पुण्यात सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? विंडसर काउंटी या जे आहे आंबेगाव बुद्रुक जे जुनी महानगरपालिका हदमधला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे। याच्यामध्ये 900+ युनिट्स जे आहे तिथे आम्ही ऑलरेडी फेज 1, फेज 2, फेज 3 असं 7 बिल्डिंग्सचं जे आहे व्यवस्थित पद्धतीने वेळेवरती लोकांना जे आहे ताबा दिलेला आहे। आता
तिथे आमच्याकडे जे आहे 2 बिल्डिंग शेवटची राहिलेली आहे. याच्यामध्ये एच आणि आय बिल्डिंग, आणि ते आता काम चालू आहे. आय बिल्डिंग ऑलरेडी लॉन्च केले आहे. त्याच्यामध्ये 2 BHK आणि 3 BHKचे जे आहे फ्लॅट्स आहे. आणि एच बिल्डिंग जे आहे ज्याच्यामध्ये जवळपास 40 ते 50 कॉमर्शियल याच्यामध्ये शॉप्स वगैरे होणार आहे, आणि रेसिडेन्शियल 2 आणि 3 BHK फ्लॅट्स होणार आहे. पहिले आम्ही याच्यामध्ये जे आहे 1 BHK आणि 2 BHKचे कॉम्पॅक्ट फ्लॅट्स बनवलं होतं. पण आता जे आहे तिथे गरज आहे मोठे फ्लॅट्सची, बिकॉज या पुणे महानगरपालिकामधला जुना हद्दीतला आहे आणि पूर्ण एरिया जे आहे विकसित झालेला आहे. त्यामुळे इथे भरपूर रिक्वायरमेंट आहे. शिवाय जे लोकांनी आमच्याकडे पहिले 5 ते 7 वर्ष पहिले फ्लॅट घेतलेले आहे त्यांची पण रिक्वायरमेंट आहे मोठे फ्लॅट्सची. तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे जे आहे आता 2 बिल्डिंग जे आहे ते आता राबवलेली आहे. श्रीनिवास सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की लोकेशन हा विषय प्रोजेक्ट साकारताना खूप महत्त्वाचा असतो. पुणे शहराला परफेक्ट डेस्टिनेशन म्हणून ग्राहकांची पसंती आहेच. पुणे शहरात जेव्हा प्रोजेक्ट साकारण्यासाठी तुम्ही लोकेशन निवडता तेव्हा नेमक्या कोणकोणत्या गोष्टीचा विचार करता? हे चांगला प्रश्न आहे तुमचा. आम्ही कस्टमरसाठी जे काय डेली लागणारे जे गोष्टी असतात व शाळा, इन्फ्रास्ट्रक्चर, पब्लिक ट्रान्सपोर्ट, रस्ता वगैरे ह्या हिशोबाने हे आम्ही अशा हिशोबाने निवडतो. आणि विंडसर काउंटी हा एक असं प्रोजेक्ट आहे की ह्याला 2 60 फुटी रस्ते लागून बायपास हायवे पण आहे. शिवाय इंडस्ट्रियल व कॉलेजेस, एज्युकेशन हब आहे, पूर्ण शाळा आहेत, झू पार्क आहे, गार्डन्स आहेत. अशी सर्व सुविधा इथं या प्रोजेक्टच्या जवळपास आहेत. व तिथं शॉपिंग सेंटर्स, डेली लागणारे जे घरगुती जे डीमार्ट, स्टार बाजार वगैरे अशी सर्व गोष्टी अशा हिशोबाने हा आपला विंडसर काउंटी हा स्पॉट. म्हणजे सर, जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता प्रत्येक क्षेत्रात कमालीची स्पर्धा आहे, तशी स्पर्धा बांधकाम क्षेत्रात देखील आहे. ही स्पर्धा पाहता तुमच्या ग्रुपचे प्रोजेक्ट ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी तुम्ही नेमके काय वेगळेपण जपता? म्हणजे जसं की काय विशेष ॲम्युनिटीज आहेत, काय वेगळ्या USPs आहेत तुमच्या प्रोजेक्टमध्ये? स्पर्धा आहे, पण त्या स्पर्धामध्ये आमचे जे कॉम्पिटिटर ते फार कमी आहे. बिकॉज प्रत्येकांना क्वालिटी, सर्व्हिस किंवा त्यांचं लोकेशन आमच्यासारखा नाही आहे. याच्यामध्ये आमच्या प्रोजेक्टमध्ये जे आहे आता रोड, पाणी कॉर्पोरेशनचा, त्याच्यानंतर ड्रेनेज फॅसिलिटीज, जे बेसिक नीड्स आहे ते सगळे अवेलेबल आहे, जे इतर लोकेशनमध्ये नाही आहे. शिवाय या प्रोजेक्टमध्ये 21+ ॲम्युनिटीज आहे, तर ते लोकांना जे आहे खूप अट्रॅक्शन आहे. शिवाय जे आम्ही देतो की आमचं जे टॅगलाईन्स आहे की रिझनेबल जे होम द्यायचे, घर द्यायचे ते लोकांना रिझनेबल प्राईसवरती द्यायचे, म्हणजे क्वालिटी पण द्यायचं आणि रिझनेबल प्राईस द्यायचे. कारण आपल्याकडे मध्यम वर्गचे लोक इथे जास्त आलेले आहे. आमचं जे लोकेशन आहे याच्यामध्ये हायवेला लगत असल्यामुळे हिंजवडी त्यांना जे आहे मुंबई पुणे हायवेवरून त्यांना पटकन 30 मिनिट्समध्ये ते पोहोचू शकतं हिंजवडी. तसंच त्यांना मगरपट्टा यायचे असेल तरी 30 to 40 मिनिट्समध्ये ते सिटीमध्ये मगरपट्टा येऊ शकतात. जे लोकांचा बिझनेस आहे तर त्यांच्यासाठी पण या खूप चांगलं आहे. तर बिझनेसमध्ये जे आहे खेड, शिवापूर, शिरवळ हे जे MIDC आहे याच्यापासून लगत आहे. नरेची जे आहे तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यापासून जवळ आहे. आणि शिवाय वेळोवेळी आम्ही लोकांना जे आहे वेगवेगळे जे आहे याच्यामध्ये ऑफर्स देतो, तर त्याच्यामध्ये त्यांना फायदा होतो. पूर्वी आमचा एक ऑफर होता फ्री फर्निचर, तर त्याच्यामध्ये दर्जेदार आपण स्वतः मेक इन इंडिया फर्निचर बनवून आणि ते फर्निचर जे आहे त्यांनी संपूर्ण घराचं तयार करून आणि त्याच्यामध्ये ऑफरमध्ये त्यांनी कर्टेनपासून त्यांनी मॅट्रेसपासून सगळी गोष्टी जे आम्ही ते प्रोव्हाइड करायचं. त्यांनी फक्त सामान फक्त घेऊन यायचं. त्या ऑफरमध्ये जवळपास 50 लोकांनी तिथे या ऑफरचा संधी घेतलेली आहे. आणि आज पण जे आहे आम्ही जे या केलेलं आहे तर आम्हाला लक्षात आलं की गव्हर्नमेंटचे जे आहे टॅक्सेस वगैरे खूप भरपूर वाढलेलं आहे. तर आय बिल्डिंग आम्ही लॉन्च करताना लॉन्चिंग ऑफर म्हणून 50% GST माफ दिलं होतं, जे आता बंद झाले. आणि शिवाय स्टॅम्प ड्युटी जे आहे हे कम्प्लिटली जे 7% आहे 7% ते कम्प्लिटली जे आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तरी लोकांना जे मध्यम परिवाराला त्याचा एक खूप मोठा बेनिफिट आहे त्याचा. आम्हाला सर्वात प्रथम आमची सेफ्टी खूप महत्त्वाची होती. तर विंडसर काउंटीमध्ये प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथे जवळजवळ एक 500 ते 1000 फ्लॅटची ही स्कीम आहे.
तर इथे सर्वात म्हणजे सुंदर असं वातावरण, प्रदूषणापासून दूर अशी ही सोसायटी आहे. सोसायटीमध्ये हिरवळ प्रचंड प्रमाणात आहे. 2 प्रकारचे क्लब हाऊस आहेत, जिम आहे, मल्टीपर्पज हॉल आहेत, बास्केटबॉल कोर्ट आहे, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे. तर अशा भरपूर अशा सोयीसुविधा, तसेच CCTV सारख्या सुविधा असतील, कोऑपरेटिव्ह असा स्टाफ असेल, तर वागणूक एकदम मस्त आहे. तर सोसायटीत राहण्याची मजाच काही और आहे. पुणे शहरात मागचा इतिहास पाहिला तर वाडे पद्धती होती. आत्ता बघायला गेलं पुण्यामध्ये तर रिडेव्हलपमेंटचं खूप मोठं क्रेज आहे. आपली कंपनी रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत पण खूप अग्रेसर आहे. तर त्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत काय सांगाल? रिडेव्हलपमेंट जे पुणेमध्ये जसं तुम्हाला माहिती असेल की पहिले वाडा संस्कृतीमध्ये जे आपले पेठ एरिया होता आणि त्या पेठ एरियामध्ये आम्ही जे आहे रिडेव्हलपमेंटचे काम करत होतो. आम्ही सदाशिव पेठ, गुरुवार पेठ, नाना पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ या सगळीकडे आम्ही रिडेव्हलपमेंटचे कामं केलेले. शिवाय वाळवेकर नगर, वेलंकर नगर, अर्णेश्वर या भागामध्ये सुद्धा आम्ही रिडेव्हलपमेंटचे जे आहे कामं केलेले आहे. आणि आता आम्ही जे रिडेव्हलपमेंटमध्ये आहे, आम्ही पुढचं जे आमचे प्रोजेक्ट्स आहे ते कोथरूड, हडपसर आणि त्याच्यानंतर मॉडेल कॉलनी आणि सिंहगड रोड इथे आम्ही रिडेव्हलपर्सचे प्रोजेक्ट्स आणतो आहे. आणि याच्यामध्ये कुठेही प्रोजेक्ट करताना पहिले बिल्डर प्लॉट मिळाला, स्वस्तात मिळालं आणि त्यांना जे वाटतं ते काम करायचं. आज आम्ही तसे नाही करत. आम्ही जे काम करतो त्या हिशोबाने आम्ही पहिले लोकेशनची निवड करतो. तिथे खरोखरी त्या प्रोजेक्टची आवश्यकता आहे का ते निवड करतो. तिथे लोकांची गरज काय आहे, कारण प्रत्येक ठिकाणी लोकांना 3 BHK पण लागत नाही, प्रत्येक ठिकाणी 1 BHK पण लागत नाही. तर ते आम्ही करतो, कारण आमची जे टीम आहे ते कंटिन्यू याच्यावरती जे रिसर्च करते आहे ना, लोकांचं जे काही कळ जाणून घेते, त्या लोकेशनच्या हिशोबाने तिथे काय अवेलेबिलिटी आहे आणि काय गरज आहे, त्या गरजमध्ये लोकांना जे एरिया लागतो आणि बजेट लागतो ते आम्ही सक्षम असेल तिथे द्यायला तरच आम्ही त्या लोकेशनमध्ये काम करतो. शिवाय लोकेशन निवडताना आम्ही जे आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष घेतो की आज पुणे जे वाढ होतोय, कुठे कुठे मेट्रो येतोय, कुठे कुठे रिंग रोड येते, तर त्या अनुषंगाने तिथे डेव्हलपमेंट खूप फास्ट होतो. तर तिथे ते लोकेशन निवडले जातात, कारण फ्युचरिस्टिक असतात तिथे लोकेशन. तर रिडेव्हलपमेंट जे आहे हे आता पुण्याची गरज आहे रिडेव्हलपमेंट. आणि शिवाय आमच्याकडे प्रोफेशनल सगळे टीम आहे ना. प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आर्किटेक्टकडून आम्ही जे डिझाईन करून घेतो आणि जे जे बेस्ट ऑप्शन असेल त्या प्रोजेक्टसाठी ते आम्ही निवडतो. नक्कीच सर. विंडसर शेल्टर आणि विंडसर काउंटी ह्या प्रोजेक्टबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत. तुर्तास कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत राहा स्वीट होम. विश्रांतीनंतर आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत आहेत विंडसर शेल्टर ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर महेश राठी आणि श्रीनिवास रासकोंडा सर. सर, तुमच्या दोघांचंही कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. महेश सर, दर्जेदार बांधकाम करून आपण ग्राहकांना वेळेत पजेशनही देताय, पण एवढ्यावरच न थांबता तुम्ही पजेशन दिल्यानंतरही ग्राहकांच्या सेवेत असता, त्याबद्दल काय सांगाल? कुठलाही प्रोजेक्ट कंप्लीट झालं तर त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक वेगळी सर्व्हिस देतो, QMS. QMSचा अर्थ आहे क्वार्टरली मेंटेनन्स सर्व्हिस. याच्यामध्ये जे आहे वेळोवेळी आम्ही अपग्रेड करत गेलो. पहिलं आम्ही विचारत होतो लोकांना काही प्रॉब्लेम आहे का, क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यांनी. 3 महिन्यानंतर आम्ही अपग्रेड केले की त्याच्यामध्ये टीम घरी जायचं आणि काही प्रॉब्लेम असेल तर करायचं. नंतर आम्ही अपग्रेड केलं की प्रत्येकाचे घरी कंपल्सरी जायचं आणि त्याच्यानंतर आमची टीम बरोबर असती. नॉर्मली घरात काय प्रॉब्लेम होतो की दरवाजाची कुंडी लागत नाही आहे, दरवाजाचं लॉक लागत नाही आहे, लाईटचं स्विच हालतो आहे, किंवा बाथरूममध्ये जे आहे नळामधून पाणी टपकतो आहे, किंवा फ्लश काम करत नाही आहे, किंवा खिडकी लागत नाही आहे, किंवा पाणीचं काही कुठे लिकेजचा प्रश्न उद्भव झालेला आहे, असं काही गोष्टी असतील.
याच्यामध्ये जे आहे आमची टीम जाती आणि प्रत्येक गोष्टी कंपल्सरी चेक करते. तुम्हाला समजायला फक्त मी एवढं उदाहरण देईल की आपण ज्या वेळेला गाडी घेतो आणि गाडी घेतल्यानंतर आपली गाडी खराब नाही झाली तरी आपण वेळोवेळी ज्या वेळेला सर्व्हिसिंग ड्यू असती आपण गाडी सर्व्हिसिंगला पाठवतो आणि ते लोक आपल्या प्रत्येक गोष्ट जे आहे चेक करतात. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो या अनुषंगाने आमच्याकडे आहे की कस्टमरला ज्यावेळेला तो दुसरीकडे कुठे जातो ऑफिसमध्ये किंवा कुठेही आहे आणि त्यावेळेला बिल्डरचे नावाने लोक म्हणतात अरे माझे बिल्डर या सर्व्हिस देत नाही किंवा आमचं ऐकत नाही किंवा आम्हाला काय करत नाही किंवा फोन उचलत नाही, त्यावेळेला माझे कस्टमर अभिमानाने सांगतो अरे माझं तर बिल्डर जे आहे न सांगता आमच्या घरी येऊन सर्व्हिस देतात. शिवाय आज 5 वर्षापर्यंत तर आम्ही सर्व्हिस देतोच आहे, पण ह्या जे QMS आहे या 2 वर्ष म्हणजे 8 वेळी आम्ही या सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करतोय. आणि मी तुम्हाला एक सांगायला मला आनंद होईल की आज आमच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये 35% जे बुकिंग आहे ते रेफरन्सनी होतात, म्हणजे जुने कस्टमरच नवीन कस्टमरला आणतात. सर, ग्रुपची स्थापना होऊन 30 वर्ष झाली. 30 वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. घरं नुसते प्रोजेक्ट साकारून ग्राहकांना पोझिशन देणं नव्हेच, त्याचबरोबर तुम्ही ग्राहकांचं एक नवीन कुटुंब तयार करण्यासाठी ग्रुप नेहमीच प्रयत्नशील असतो, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही जसं प्रोजेक्ट राबवतो तर ते 200 फ्लॅट, 400 फ्लॅट, 900 फ्लॅट, असे 500 फ्लॅट असं असतात. तर ते काय असतात फेसेसमध्ये असतात, फेज 1, 2, 3 है ना, असं फेजमध्ये असतात. त्यावेळेला लोकांना जे आहे तिथे ज्यावेळेला येतात तर नवीन असतात आणि सोसायटी स्थापना होईपर्यंत किंवा पुढच्या कमिटीने काम करूपर्यंत त्यांनी एकमेकाची ओळख नसते. त्यासाठी आम्ही वेगळे जे आहे तिथे सण साजरी करतो, लोकांना काही ॲक्टिव्हिटी ठेवतो की त्या निमित्ताने ते सगळे एकत्र येतात. विंडसर ग्रुपकडनं वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज केले जातात. लेटेस्टमध्ये त्यांनी मंगळागौर अरेंज केली होती आमच्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा विंडसर वुमेन्स प्रीमियम लीग झाली, ज्याच्यामध्ये जे राठी सरांनी आणि विंडसर ग्रुपने अरेंज केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर एकंदरीत इथे खूपच खेळीमेळीचं वातावरण आहे. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही कधी एक्सप्लोर केल्या नव्हत्या आधीच्या सोसायटीमध्ये त्या आम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोर केल्या किंवा खूप प्रसन्न वाटतं इथे सगळीकडे. सर, विंडसर शेल्टर हा ग्रुप दर्जेदार बांधकाम आणि क्वालिटीच्या बाबतीतही प्रसिद्ध आहे, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही क्वालिटीसाठी कायम जे आहे आम्ही अग्रेसर राहतो आणि शिवाय या आमच्या कोर व्हॅल्यूमध्ये आहे की लोकांना क्वालिटीमध्ये व्यवस्थित करून घर देणे. नॉर्मली कुठेही बिल्डर्सकडे ते इंजिनियर्स जे आहे ते चेक करतात है ना, कस्टमरला चेक करून देतात, ते सगळं आहे. पण खरोखरी पोझिशन देताना तुमचा फ्लॅट दर्जेदार आहे की नाही, रंगरोगंटी चांगलं केलं म्हणजे क्वालिटी आहे का नाही, तर याच्यासाठी आमचा ग्रुप खूप अग्रेसिव्ह आहे. 2017मध्ये आम्ही बायर चॉईस या जे USA कंपनी आहे जे याच्यावरती काम करते, त्यांचे जे इंडियन फ्रँचायझी आहे त्यांच्याबरोबर आम्ही करार केला आहे. या करार म्हणजे काय आहे की थर्ड पार्टी ऑडिट. थर्ड पार्टी ऑडिटचा अर्थ काय आहे की बारीक गोष्ट जे आहे फ्लॅटमध्ये चेक केले जाते. ते जवळपास 150 पॅरामीटर आहे जे त्याच्यावरती काम करतात, त्याच्यावरती चेक करतात. आणि या करायला आम्हाला जे आहे प्रत्येकाला जे वेगळी ट्रेनिंग दिली जाते, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर काय, लेबर्स काय, इंजिनियर्स काय, सगळ्यांना ट्रेनिंग दिली जाते की कुठल्या व्यवस्थित पद्धतीने जे प्रॉपर पद्धतीने कसं काम होतं की ज्याच्यामुळे कस्टमरला जे आहे व्यवस्थित क्वालिटी मेंटेन करता येतं. अशा प्रत्येक फ्लॅट प्रत्येक युनिट जे आहे 150 पॅरामीटरचे चेक करून मग जे आहे ताबा दिले जातात. नक्कीच सर, जसं की तुम्ही सांगितलं गेली 30 वर्ष ग्रुप स्थापन होऊन झाली आहेत. आजपर्यंत तुम्ही अनेक सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण केलंय. 30 वर्षानंतर मागे वळून पाहताना आज नेमकं काय वाटतंय, काय अचीव्ह केल्यासारखं वाटतंय? जसं आपण चांगलं काम करतो तो नक्कीच त्याच्यामध्ये जे आहे कस्टमर तर ॲप्रिशिएशन करतोय, जे शिवाय जे काही आपले जे ऑर्गनायझेशन्स आहे ते सुद्धा ॲप्रिशिएट करतात. आणि वेळोवेळी आम्हाला वेगवेगळे जे आहे अवॉर्ड्स मिळालेले आहे. जसे काही 2015मध्ये जे आहे आम्हाला लोकमतकडून जे अवॉर्ड मिळालेला आहे मेपल वुड्स फेज 1ला. 2016मध्ये जे आहे आम्हाला ग्लोबल प्रॉपर्टी अवॉर्ड्स मिळालेला 2016मध्ये विंडसर काउंटी फेज 1ला. तसंच जे आहे आम्हाला मोस्ट प्रॉमिसिंग कन्स्ट्रक्शन कंपनीचा अवॉर्ड मिळालेला आहे. त्याच्यानंतर आत्ता नुकतेच जे आहे रिडेव्हलपमेंटसाठी सुद्धा आम्हाला जे आहे अवॉर्ड मिळालेला आहे. याच्यामध्ये मोस्ट प्रिफर्ड कंपनी, टॉप प्रिफर्ड कंपनी इन रिडेव्हलपमेंट अशा आम्हाला जे आहे अवॉर्ड मिळाले. सर, बांधकाम क्षेत्रात विंडसर शेल्टर हा ग्रुप प्रसिद्ध आहेच,
पण त्याच सोबत सामाजिक क्षेत्रातही ग्रुपचा हातभार असतो, त्याबद्दल काय सांगाल? आता जसं ग्रुपचं आहे की याची आमची सुरुवात जी आहे बांधकाम क्षेत्रातून झालेली आहे, पण आज आमचा ग्रुप जे आहे FMCG, इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसरं विविध बिझनेसमध्ये आहेच. आणि शिवाय जे आम्ही समाजाच्या प्रती जे आहे आमचं जे उत्तरदायित्व आहे, तर त्याचे मध्येही आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतो की जसं जे जरूरतमंद आहे, कुठेही शाळाला जे आहे, शाळा नाही आहे तर शाळामध्ये जे आहे लॅब करून देणे, शाळामध्ये जे आहे तिथे लायब्ररी करून देणे, हॅपी स्कूल करून देणे, तिथे रुरल एरियामध्ये जे आहे कामं करून देणे, गरिबांना जे आहे अनाथ आश्रमला आहे, विधवा आश्रमला जे आहे, त्याच्यानंतर जे आहे सिनियर सिटीजन्ससाठी जे होम्स आहे, ऑर्फेन होम्स, त्यांनी आम्ही मदत करतो. तर आत्ताच आम्ही जे आहे आमचं विंडसर केअर फाउंडेशन आहे त्याचे अंडरमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी होतात. सर, तुम्ही दोघांनी विंडसर शेल्टर आणि विंडसर काउंटी या प्रोजेक्टबद्दल आम्हाला इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी TV9 मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. स्वीट होममध्ये आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन प्रोजेक्टसह आणि नवीन पुरस्कारासह. तोपर्यंत नमस्कार.